19 साहित्य प्रकारांच्या माध्यमातून मराठी साहित्य विश्व समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांच्या 100व्या उंबरठा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं त्यांच्या साहित्य निर्मितीचा शताब्दी सोहळा राजर्षी शाहू स्मारक भवनात उत्साहात संपन्न झाला। खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्यात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कवी अशोक नायगावकर, कोकण साहित्य परिषदेचे प्राध्यापक प्रदीप ढवळ, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे, डॉक्टर BM हिरडेकर यांच्या मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांच्या उंबरठा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर नलगे यांचा काठी घोंगडं मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। त्यांच्या स्नुषा अनिता नलगे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला। कवी चंद्रकांत पोद्दार यांनी मानपत्राचं वाचन केलं। यावेळी राजेंद्र कोरे यांनी तयार केलेल्या बहुजनांचे लोकसेवक ध्वनिचित्रफितीचं अनावरण करण्यात आलं। तसंच मारुती फाळके यांनी लिहिलेल्या चंद्रपर्व आणि अशोक कोकाटे यांनी लिहिलेल्या ज्ञानतपस्वी या पुस्तकाचं आणि ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या साहित्य निर्मिती शताब्दी सोहळा पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं। तसंच डॉक्टर नलगे फाउंडेशनच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं। माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी सध्याच्या वैचारिक दिवाळखोरीच्या काळात नलगे सरांनी साहित्य क्षेत्राला दिलेलं योगदान अमूल्य असल्याचं सांगत शिक्षक म्हणून आपल्याला त्यांचं लाभलेलं सानिध्य आपलं जगणं समृद्ध करणारं ठरलं अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली। प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगेंच्या साधेपणाचं कौतुक केलं, तर कवी अशोक नायगावकर यांनी नलगे सरांचं रातवा हे आत्मचरित्र अस्वस्थ करून गेल्याचं सांगितलं। आणि महाराष्ट्राची भारताची जी लक्ष्मी जी अंबाबाई इथं आहे तर त्या सगळ्याला वंदन करतो। त्या लक्ष्मीच्या सगळ्या नगरीमध्ये एका सरस्वती पुत्राचा आज इथे खूप मोठी गोष्ट आहे। 100 आकडे नाही मोजता येत तुम्हाला, आपल्याला म्हणजे तुम्हाला नाही म्हणत मी, मला 100 म्हणायला सांगितलं तर मोजता येत नाही। या माणसाची 100 पुस्तकं झाली। अतिशयोक्ती नावाची जी गोष्ट असते ना, असं काहीतरी वाटतं। म्हणजे चंद्रकुमार नलगे 2 होते का 3 होते असं पुढे काही वर्षांनी एवढं कसं काय लिहू शकतो माणूस, खरंच सांगतो तुम्हाला। सहस्त्रचंद्र दर्शन पार करून 10 वर्षानंतर 100च्या पुस्तकापर्यंत जाणं हे फार अवघड आहे, तुम्हाला सांगतो। म्हणजे आत्ता 90वीत आहेत, 90कडे जाणारे लोक खूप असतात। 90 वेगळं आणि 90 वेगळं। काय या माणसाबद्दल सांगा, तुम्हाला सांगतो ते रातवा नावाचं आत्मचरित्र आहे। मी मराठीतली अनेक आत्मचरित्र वाचलेली आहेत गेल्या 50-100 वर्षातली, पण म्हणजे त्या बाकीच्या आत्मचरित्रांना मी कमी लेखतो अशातला भाग नाही, पण रातवा वाचताना मी 3-4 वेळा रडलो, अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलेलं आहे। ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांच्याशी असलेल्या मैत्रीचे पदर उलगडत त्यांच्या साहित्यातून महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचं दर्शन घडत असल्याचं सांगितलं। आज श्रीमंती मी म्हणालो चंद्रकुमार नलगेंची, ती श्रीमंती हृदयाची श्रीमंती आहे। ही 100 पुस्तकं आहेत। ही श्रीमंती आपण लौकिक अर्थाने म्हणू, पण लौकिक अर्थाच्या पलीकडे अलौकिक अर्थाने जी श्रीमंती असते ती श्रीमंतीचे मालक नलगे सर आहेत। आणि ती श्रीमंती या श्रमातून, कामातून, घामातून, अश्रूतून आणि एकमेकांच्या वृत्त्यातून, मी असं म्हणतो की गेल्या 60 वर्षामधला महाराष्ट्र तो लिहूला ग्रामीण महाराष्ट्र, मुंबई पुण्यामध्ये आम्ही लोक सोडून द्या, मी माझं कोकण बघतो, माझं गाव बघतो। ह्या गावामधलं ते परिवर्तन होत आहे, त्या परिवर्तनाचा उद्गार, हृदयातला उद्गार म्हणजे चंद्रकुमार नलगे आहेत। ते तुमच्या आमच्या सामान्य माणसांच्या दुःखाला वाचा दिली, उद्गार दिला आणि माणसाच्या हृदयातल्या संवेदनाला उद्गार देणं हे साहित्यिकाचं काम आहे, विचारवंताचं काम आहे। हे नसेल तर आमच्या लेखनाला काही अर्थ राहणार नाही। महाराष्ट्राच्या नवमहाराष्ट्राची निर्मिती चंद्रकुमार नलगेंच्या पुस्तकाकडे पाहताना त्या अंगाने पाहायला पाहिजे। एक खेड्यातला कुठलीही पार्श्वभूमी नसलेला मुलगा धडपड करतो, वार्धा फेऱ्यामध्ये त्या
जळवा अंगाला लागतायत अशा ठिकाणी वावरतो, शिक्षक होतो, घरातून रोज शिक्षणाला, तरी ह्या शिक्षणामागे राहतो, शिक्षक होतो, प्राध्यापक होतो, लेखक होतो. हे परिवर्तन एवढं मोठं आहे. म्हणून मी चंद्रकुमार नलग्यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असा करतो. प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांनी या सोहळ्याच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करत बहुजन समाजातील मुलांनी शिकावं म्हणून पालकांना दर दिवशी 1 रुपयाचा दंड करणारे राजर्षी शाहू महाराज, 5वीमध्ये असताना ज्यांचं कीर्तन ऐकायला मिळालं ते संत गाडगे महाराज आणि आपल्या गावात दवंडी पिटण्याचं काम करणारे मारुती मांग हे आपल्या साहित्यिक होण्यामागील प्रेरणास्रोत असल्याचं सांगत गाडगेबाबांनी आपल्या हातात दिलेला झाडू पुढं लेखणी झाल्याचं सांगितलं. संत गाडगे महाराजचे कीर्तन ऐकलं, विलक्षण अशा प्रकारची ओढ होती. का ओढ होती कुणास ठाऊक. कदाचित तुमचं दर्शन घडावं यासाठी त्या काळामध्ये तशा प्रकारची शक्ती, अशा प्रकारची शक्ती मला मिळाली. आणि मी गेलो आणि ते कीर्तन ऐकलं आणि त्यावेळी कीर्तन केव्हा संपलं हे कळलंच नाही. इतकं सुंदर आणि सुरेख अशा प्रकारचं होतं. मानवी जीवनातील सर्व भावना त्या कीर्तनाच्या शब्दातून अक्षरातून व्यक्त होत होत्या. मी गेलो, संत गाडगे महाराजांचे चरण स्पर्श केलं, डोकं ठेवलं चरणावर आणि म्हटलं मी जरा लोटू का. तर संत गाडगे महाराज म्हणाले, अरे तू लोटतोस. हो हो मी लोटतो मला लोटायची सवय आहे त्या द्या. मग संत गाडगे महाराज त्याच्या पाठीवर हात ठेवला, होकार दर्शवला आणि नंतर मग अर्थात तो झाडू माझ्या हातात आला आणि संत गाडगे महाराजांनी तो जो झाडू दिला माझ्या हातात, तर तो झाडू म्हणजे माझ्या हातातील लेखणी झाली. खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या खास शैलीत प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगेंच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. आणि चंद्रोदय दहा वाजून 2 मिनिटं नाही, तो आत्ताच झाला. ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर, रूपा ते अनिता. काय गंमत आहे बघा. माणसं वाट बघतात कावा संपत, संपूर्ण असं वाटणारी एखादी मैफिल असते. 7वी 5वी मास्तर येरण्यात शाळा काढली, फी सवलतीची शाळा. 4थ्या दिवशी चोर आलं, पळून आलं पोरग. तानुबाई म्हणली नाही करूयास. मग मास्तर, त्या मास्तरचा झाला सरळ झाला प्रिन्सिपल आणि त्याने दावलं उघडून उंबरट्यावर माप ठेवले, त्या पायाने लवडून आले आणि तुझ्या घरी कराव्या तुझी तर चाकरी. ही चाकरी आहे, हवीची भाकरी त्याची करावी चाकरी. किती जमले ती पोर, काही ना काहीतरी आठवण येत ना, आणि त्या आठवणीला उजळा देण्याकरता आज आपण जमलोय. खरं तर 19 प्रकारचे कथा कादंबऱ्या लावणी हा प्रकार सुरू झाला का. नांद्या जाते खुशालीत राहा, देते वळख या माझ्या गावात, चवल्या पल मी चोरून साठवीन, खुशालीचं पत्र तमा पाठवीन, एका रात्रीत येऊन जावा रामा नाही बरं. प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगेंच्या 100व्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं रंगलेला हा सोहळा कोल्हापूरच्या साहित्य आणि सांस्कृतिक संचितामधील एक अमूल्य ठेवा ठरेल असा होता. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे साहित्य निर्मिती शताब्दी महोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष डॉक्टर BM हिरडेकर, कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील, कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर रूपा शहा, सहकार्यवाह मारुती फाळके, सचिव युवराज कदम, खजिनदार अनिता नलगे यांच्यासह प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांचा परिसस्पर्श लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील तब्बल 26 संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.